काही दिवसांपूर्वी वादातून बाहेर आलेलं हे वाक्य आज मात्र संपूर्ण महाराष्ट्राच्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातले। कुणी या ऑडिओवर भन्नाट रील बनवते, कुणी जाहिरात करते, तर कुणी याच ट्यूनवर आपल्या रोजच्या आयुष्यातले प्रसंग दाखवते। पण हे सगळं सुरू कुठून झालं आणि एका वादग्रस्त वाक्याचं कोल्हापूरकरांनी व्हायरल ब्रँडमध्ये रूपांतर कसं केलं पाहूया। कोल्हापूरच्या भवानी मंडप परिसरात एका लहान मुलाच्या लघुशंकेवरून वाद झाला। या वादादरम्यान एका महिलेने कोल्हापूरच्या महिलेच्या बोलण्याची नक्कल करत अय अय इकडं कुठं असं म्हटलं आणि बस या वाक्याला आवाज, त्याची ढब आणि तो खास कोल्हापुरी टोन सोशल मीडियाने अक्षरशः उचलून धरलं। काय तुम्ही मंदिर बाथरूम आहे की पुढं काय सांगितलं जरा त्यांना? कोण काय बोललं एवढं दंगा करायलाय? पण तो छोटा आहे, मग काय करूया? तू नाहीये का? काय करूया? छोटा कसं बदल करायची? तुम्ही एवढं बाहेरून दादागिरी करायला मग तुम्ही आमचं पुन्हा बघा किती स्वच्छ आहे। असू दे, आमच्या इथं नाही का स्वच्छ हे सांगायला आलाय का तुम्ही आम्हाला? घाण होती म्हणून मी नेलं। तुम्हाला पण मी काय बोललो? बाथरूम पुढे एवढंच बोललो ना? बोलायचं ना दीदी म्हणायचं का? काय म्हणायचं? एक सेकंड काकू, ही तुमची पण बोलायची पद्धत नाही। यांची पद्धत आहे, बाकीच्यांची पद्धत नाही। तुम्ही आधी मला बोलले म्हणून मी बोलले। अरे पण तुम्हाला बाथरूमला करायला द्यायचं का तिथं? मग तुम्ही चांगलं का? सिविक सेन्स नावाची गोष्ट आहे काकू तुम्हाला? आपण सांगितलं इंस्टाग्राम असो, फेसबुक असो किंवा व्हॉट्सअप या ऑडिओवर रील्सचा अक्षरशः पाऊस पडतोय। कोणी ट्रेकिंग करताना हा ऑडिओ लावतोय, कोणी मित्रांची मस्करी करताना, तर कोणी कोल्हापूरच्या खास अंदाजात रोजच्या प्रसंगावर या वाक्याची फोडणी देतोय। तिकडं कुठं काय या इकडं रोहन कॅटरस आळणी पुलाव खायला। इकडं कुठं म्हणजे जेव्हा काय जावं का नको? म्हणजे मी ते फेम चायनचा या लागतंय। इकडे कुठं काय आहे? इकडे मध्ये ऑफर चालू आहे। आणि गंमत म्हणजे हा ऑडिओ आता फक्त मनोरंजनापुरता राहिलेला नाही, स्थानिक व्यावसायिकांनीही याचा भन्नाट वापर सुरू केलाय। हॉटेलच्या जाहिरातीपासून कपड्याच्या दुकानापर्यंत, जुन्या गाड्यांच्या विक्रीपासून स्थानिक व्यवसायाच्या प्रमोशन पर्यंत अय अय इकडं कुठं आमच्याकडे या अशा भन्नाट ओळी वापरून जाहिराती केल्या जात आहेत। म्हणजे ज्या वाक्याचा वापर कोल्हापूरच्या भाषेची आणि शैलीची खिल्ली उडवण्यासाठी झाला, तेच वाक्य आता कोल्हापूरकरांनी आपलीच ओळख आणि सोशल मीडिया ट्रेंड बनवलंय। पण या संपूर्ण ट्रेंड मागची दुसरी बाजूही महत्वाची आहे। मूळ वादात संबंधित महिलेने त्या लहान मुलांच्या स्वच्छतागृहाच्या प्रश्नावरून आक्षेप घेतला होता। मुलाला गैरसोय होऊ नये, त्याला सुरक्षित आणि योग्य जागा मिळावी या भावनेतून तिने प्रश्न उपस्थित केला असण्याची शक्यता आपण नाकारू शकत नाही। म्हणून तिच्या भूमिकेशी असहमती असेल, तिच्या बोलण्यावर टीका करायची असेल तर ती नक्की करा, पण एखाद्या महिलेच्या बोलण्यावरून तिच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित करणं, वैयक्तिक बदनामी करणं किंवा तिला लक्ष्य करणं ही आपली संस्कृती नाही। कोल्हापूरच्या मिश्किलपणाला महाराष्ट्र नेहमीच दाद देतो, म्हणून हा ट्रेंडही मजेशीर पद्धतीने एन्जॉय करता येईल। पण आता अय अय इकडं कुठं म्हणत हसताना मर्यादा कुठे आहेत हेही लक्षात असायला हवं। कारण एका वाक्याला व्हायरल करणं ही सोशल मीडियाची ताकद आहे, पण त्याच वाक्याच्या नावाखाली एखाद्या व्यक्तीचा अपमान होऊ न देणं ही आपली जबाबदारी। वाद झाला, वाक्य व्हायरल झालं आणि कोल्हापूरकरांनी त्याच वाक्याला भन्नाट ट्रेंडमध्ये बदलून उत्तर दिलं। म्हणून आता हसा, रील करा, ट्रेंड करा, पण वैयक्तिक अपमान नको। अय अय इकडं कुठं हा ट्रेंड राहू द्या, पण कुणाच्या मनाला लागेल अशी गोष्ट इथंच थांबवूया।